हाय, आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी. बघा, महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचबरोबर आपण विथ स्पष्टीकरण बघणार आहे. त्यामधूनही तुम्हाला काही क्वेश्चन तयार होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचे असणारे सर्व इम्पॉर्टंट करंट अफेअर आपण इथं कव्हर करणार आहोत, विथ स्पष्टीकरण करणार आहोत. त्यातून तुम्हाला नॉलेजही भेटेल आणि त्यावरून एक क्वेश्चन तयार होतं तुम्हाला. त्यामुळे तुम्ही काय करायचं, एकही पॉईंट मिस करायचं नाही. सर्व पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. चला तर पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न काय सांगितला बघा. पहिला प्रश्न, 2024 मध्ये जागतिक हिंदी दिनाची थीम काय. आता बघा, जागतिक हिंदी दिन आणि हिंदी दिन यामधला डिफरन्स बघा. जागतिक हिंदी दिन वेगळं आणि हिंदी दिन म्हणजे तुम्हाला डेट जरी विचारली तर जागतिक हिंदी दिन जर तुम्ही 10 जानेवारी कन्फर्म करून असाल तर तुम्हाला हिंदी दिन विचारलं तर काय 10 जानेवारी तुम्ही टिक करून आला तर आन्सर चुकीचा येणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित बघून घ्या. बघा, 2024 मध्ये जागतिक हिंदी दिनाची थीम काय आहे. ठीक आहे, थीम विचारले इथे तुम्हाला. थीम बघा, थीम काय, हिंदी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता बोल. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट डेज आणि थीम महत्त्वाचे. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. बघा, केव्हापासून केला जातो तर बघा, 10 जानेवारी 1975 रोजी कुठे, नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला विचारलं पहिला जागतिक हिंदी परिषदेचा वर्धापन दिन तुम्हाला विचारलं तर 10 जानेवारी 1975 लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा, 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने हिंदीला भारतीय संघराज्याची राजभाषा म्हणून घोषित केले. केव्हा केले, कोणत्या भाषेला केले, हिंदीला केले, केव्हा केले, 14 सप्टेंबर 1949. त्यामुळे 14 सप्टेंबर हा हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिन आणि हिंदी दिन. ठीक आहे, यामधला डिफरन्स समजला. पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. माझी शाळा माझा अभिमान कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला तर हिमाचल प्रदेश. ठीक आहे, हिमाचल प्रदेश. बघा, आता हिमाचल प्रदेशच्या 2 राजधानी कोणते कोणते, शिमला ही उन्हाळ्यातली आणि धर्मशाळा ही हिवाळा. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हिमाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पॉडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. बघा, काय सांगितलंय, पॉडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती काय विचारलंय, कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, तर कोणाची करण्यात आली, भारताचे उपराष्ट्रपती. तर भारताचे उपराष्ट्रपती कोण हे तुम्हाला माहिती पाहिजे. राष्ट्रपती माहिती पाहिजे, सर्व मंत्रिमंडळ तुम्हाला माहिती पाहिजे. तर भारताचे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड. ठीक आहे, राष्ट्रपती कोण आहे मला आन्सर कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, राष्ट्रपती कोण आहे, भारताचे राष्ट्रपती हे कितवे येतात, 14वे. ठीक आहे, त्यानंतर भारताच्या संविधानामध्ये 63व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. तो कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हे पद अस्तित्वात आहे तर 63व्या कलमानुसार. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर असते. उपराष्ट्रपतीवर कोणती कामगिरी असते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सप्टेंबर 2006 मध्ये पॉडिचेरी नाव अधिकृतपणे बदलून पुडुचेरी, आता काय आहे तर पुडुचेरी, पहिले काय होतं पॉडिचेरी, 2006 नंतर पुडुचेरी करण्यात आले. ज्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ बी बघा, स्थानिक तमिळ भाषेत काय, नवीन गाव. त्याचा अर्थ काय, पुडुचेरीचा अर्थ काय होतो तर कोणत्या भाषेमध्ये तर स्थानिक तमिळ भाषेत काय होतं, नवीन गाव असा होतो. ठीक आहे, त्यानंतर पुडुचेरी हा बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असलेला केंद्रशासित प्रदेश. लक्षात ठेवा, केंद्रशासित प्रदेश. तुम्हाला विचारलं बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर पुडुचेरी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स गटाच्या सदस्य देश नाही. ठीक आहे, तर ऑप्शन नाही घेतले पण ऑप्शनमध्ये ऑस्ट्रेलिया होतं. ठीक आहे, मग आपला आन्सर काय आलं, ऑस्ट्रेलिया. आता कोणते कोणते ब्रिक्समध्ये आहे हे लक्षात ठेवा, त्यावरून तुम्हाला समजेलच की एक्झाममध्ये विचारल्यानंतर ऑप्शनमध्ये काय. ठीक आहे, 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश एकत्र येऊन ब्रिक नावाचे संघटन तयार करण्यात आले. बघा, 2006 मध्ये ते नाव काय होतं, ब्रिक होतं. आता काय ब्रिक्स आहे. त्यानंतर त्यात दक्षिण आफ्रिका आल्यानंतर 2010 साली मग या संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. ब्रिक्स केव्हा झाले, कोणता, बघा तुम्हाला हेही विचारलं जातं कोणता
देश आल्यानंतर ब्रिक्स आले. तर दक्षिण आफ्रिका आल्यानंतर केव्हा आले? 2010 साली. ठीक आहे. पहिले 2006 मध्ये काय ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश एकत्र येऊन ब्रिक नावाचे संघटन तयार करण्यात आले. त्यानंतर बघा इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात UAE हे देश जानेवारीपासून ब्रिक्समध्ये आले. तर जानेवारीपासून ब्रिक्समध्ये आलेले देश तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा होंडाई मोटार इंडियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दीपिका पदुकोण. ठीक आहे.